सुप्रभात राम प्रहरी. शीर्षक आहे जैसे ते राजीव सरोवरी. म्हणजे सरोवरात जसं कमळ असतं तसे संत या जनसागर रूपी मलिन सरोवरातील परंतु कमळाप्रमाणे अलिप्त असलेले असतात. म्हणून संत हे संसार सरोवरात अलिप्त असणाऱ्या कमळाप्रमाणे असतात असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शीर्षक आहे जैसे ते राजीव सरोवरी. प्राध्यापक, नेहमीप्रमाणेच अत्यंत रमणीय असणाऱ्या आजच्या सकाळी कृपया मला आपण हे सांगावे की प्रज्ञा जागृती इंट्युशन अर्थात अंतस्फूर्ती याला चमत्कार म्हणता येईल का? साधू म्हणजे तो. प्राध्यापक महोदय, चमत्कार हा शब्द खरे तर कोणीच आणि कधी वापरू नये. तुमच्यासारख्या ज्ञान विज्ञान क्षेत्रात आणि बुद्धिवादी प्रांतात वावरणाऱ्या व एकाच वेळी शिकणाऱ्या व शिकविणाऱ्या ज्ञानार्जन व ज्ञानदान व्रतामध्ये जीवन समर्पित केलेल्या माणसाने चमत्कार किंवा या सम विचित्र चमत्कारिक शब्द अगदी चुकूनही वापरणे हा एक सामाजिक प्रमाद आहे किंवा गुन्हा आहे, ज्याने समाजात निरर्थक अंधानुकरण वाढीस लागते. निरर्थक अंधानुकरण हे खरे तर अज्ञानच आहे. असे पहा, प्रभात समयी छान ताजे टवटवीत का वाटते? स्नान केल्याने प्रसन्न का वाटते? मन भेदाभेद विरहित आणि परंपराग्रस्त चाकोरीबद्ध नसेल तर प्रफुल्लित का जाणवते? सज्जन माणसाच्या सहवासात वरचेवर असावे राहावे असे का वाटते? निसर्ग सान्निध्य व तेथे एकांतात राहावे असे का वाटते? या साऱ्या प्रश्नांचे उत्तर एकच की स्वच्छता, तन मन परिसर शांत निवांत प्रसन्न असणे, अशी स्वच्छता व ती अंतर्बाह्य निर्मल पारदर्शक असणे, ज्याबाबत संभवते त्याचे साधुत्व, निरागस, निर्मल, गोड मन हृदय वगैरे वगैरे. एका शब्दात निर्मल पारदर्शकता अजूनच सारे काही अद्भुत हवे हवेसे वाटणारे घडत असते. मात्र असे तन मन हृदय अंतर्बाह्य पारदर्शक अपवादानेच काही लोकांचे असते. अशाना त्यांच्या या इतरांच्या नजरेत अद्भुत वाटणाऱ्या सद्गुणामुळे जो खरेतर साधुत्वाचा मार्ग जोपासताना त्यांना प्राप्त होतो. शरीर मन हृदयातील भगवत रूपी आत्मसरिता प्रवाह अशा लोकांना स्पष्ट दिसतो, जाणवतो व त्या कारणाने त्यांना स्वतःचा व इतरे जणांचा जीवन मार्गही सुरळीत कसा होऊ शकेल त्याचे सहज ज्ञान, स्पॉन्टेनियस अंडरस्टँडिंग आणि विशेष म्हणजे ते स्वतःमधूनच उपजणारे ज्ञान असते. असे ज्ञान त्यांना प्राप्त होते. म्हणून संत सहवासाने जनकल्याण साधते. हे सर्व आत्मसरितेचे दिव्य संजीवक जल उपलब्ध झाल्याने खरे तर साधुत्वाच्या प्रखर सत्य मार्गावरून निर्धाराने चालल्यानेच त्याद्वारे साधुत्व अंतस्फुरण किंवा प्रज्ञा जागृती रूपे प्रकट झालेले शिवस्फुरण घडते. मात्र हा चमत्कार नसतो. ही सारी गोष्ट किंवा हे सारं काही कठोर ज्ञान साधनेमुळे प्राप्त झालेले असते. खरी तर हे सर्व काही सरते शेवटी आत्मविद्या यामध्येच गणले जाते. प्राध्यापक, म्हणजेच संत सहवासात सातत्याने राहणाऱ्या कोणाही सरळ भावी माणसाला ही विद्या, इंट्युएशन, आत्मविद्या पुढे मागे साध्य होऊ शकते हे निश्चित का? तो हो अर्थातच निश्चित असे होते. हेच उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचे. प्राध्यापक, मग संतांबाबत तुम्ही तुमच्या दिव्य प्रतिभेने काही सांगू शकाल का? तो का नाही? परंतु प्रथम स्वामी स्वरूपानंद याबाबत काय म्हणतात ते पहा. आणि स्वरूप प्रश्न मंजुषा या पुस्तकावर मध्ये जे स्वामी स्वरूपानंदांनी पद्यरूपी पत्र लिहिलेली आहेत. साधकांशी संवाद साधताना पद्यरूपी पत्र लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याला स्वरूप प्रश्न मंजुषा म्हटलेला आहे. त्या स्वरूप प्रश्न मंजुषेवर क्रमांक 40 पत्र आहे आणि पान नंबर आहे 97. ते पत्र असं आहे. या पत्राच्या प्रत्येक पत्राचा जो मायना आहे तो जय माताजीने सुरू होतो. तर त्या मायन्यासकट आता पत्र वाचूया. जय माताजी.
संतांची संगती घडो सर्व काळ, आवडो गोपाळ अंतर्यामी. प्रपंची अलिप्त राहो माझा जीव, जैसे ते राजीव सरोवरी. राहो माझे मन स्वरूपी जडोन, बुद्धी हो लीन परब्रह्मी. चैतन्य मिळवून जावे माझे चित्त, विरोस आनंदात अहंकार. अहम ममतेचा पिटोनी अंधार, हो साक्षात्कार स्वरूपाचा. म्हणजे स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी, अर्थातच होण्यासाठी त्यांनी हे लिहिलेलं नाही, तर हे सर्व घडल्यानंतर स्वरूपाचा साक्षात्कार होतो. म्हणून स्वरूपाचा साक्षात्कार ज्या मार्गावरून होतो तो संत मार्ग कसा आहे बघा. संतांची संगती घडो सर्व काळ, आवडो गोपाळ अंतर्यामी. आता हा गोपाळ म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचं पालन करणारा हा जो आत्मा आहे त्यालाच गोपाळ म्हटलेला आहे. म्हणून संतांची संगती घडो सर्व काळ, आवडो गोपाळ अंतर्यामी. म्हणजे माझ्या हृदयातील जो आत्मा आहे, गोपाळ रूपाने जो वसतो, तो मला सतत आवडीचा वाटू दे आणि त्याच्याच सतत आवडीमध्ये, त्याच्याच संगतीमध्ये आणि अशी गोपाळ आवडी असलेल्या संतांच्या संगतीमध्ये मी राहो. म्हणजे संतांना आत्मप्रीती आहे, तीच आत्मप्रीती मला लाभो आणि त्यासाठी संतांची संगती मला घडो. म्हणून संतांची संगती घडो सर्व काळ, आवडो गोपाळ अंतर्यामी. प्रपंची अलिप्त राहो माझा जीव, जैसे ते राजीव सरोवरी. जसं सरोवरात कमळ अलिप्त असतं, तसेच जैसे ते राजीव सरोवरी, तसेच संत सुद्धा सरोवरात पासून अलिप्त असणाऱ्या, चिखलापासून दूर असणाऱ्या कमळाप्रमाणे, राजीवाप्रमाणे असतात. ते सुद्धा प्रपंचात राहून स्वामी स्वरूपानंद म्हणतात, त्यांना स्वतःला साध्य हो. प्रपंचात राहून सुद्धा त्यांचा जीव अलिप्त राहू दे आणि संसार रूपी सरोवरात राहून सुद्धा ते राजीवाप्रमाणे म्हणजे कमळाप्रमाणे संसार न चिकटलेले अलिप्त असावेत. पुढे म्हणतात, राहो माझे मन स्वरूपी जडोन, बुद्धी हो लीन परब्रह्मी. माझ्या बुद्धीचा लय परब्रह्मामध्ये, आत्मप्रकाशामध्ये, आत्मतत्वामध्ये हो आणि माझे मन स्वरूपामध्ये जडून राहो. म्हणजे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय बंद करून आणि शरीर रूपे गुहेत शांत निवांत बसल्यानंतर माझे जे मी माझे असं सर्व आहे ते नष्ट होऊन एका चैतन्यामध्ये, एका आत्मचैतन्यामध्ये, परब्रह्मामध्ये लीन होऊन मी राहो. आता पुढे लगेच चैतन्याच्या अर्थी ओळी आहेत बघा. चैतन्य मिळवून जावो माझे चित्त, विरोध स्वानंदात अहंकार. आपण मागे म्हटलंच आहे, मनबुद्धी चित्त अहंकार ही हे अंतर चतुष्ट आहे. त्यातील मन कल्पना आत घेते, त्या मनाचे अमन हो. बुद्धी कल्पनांची निवड करते आणि काही कल्पना स्वीकारते, काही टाकते. तर मनाचे अमन झालं की बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होतं आणि त्या कारणाने अहंकार नष्ट झाला की संपूर्ण इथून तिथून सारे केवळ आणि केवळ एक चैतन्य असल्याचे जाणवते. तर केवळ आणि केवळ एक चैतन्य असल्याचे जाणवते. तेच इथे त्यांनी म्हटलेलं आहे, चैतन्य मिळवून जावो माझे चित्त, विरोस आनंदात अहंकार. म्हणजे मनाचे अमन झाले, बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झाले, अहंकार गेला की चित्तामध्ये केवळ आणि केवळ म्हणजे संपूर्ण अंतरंगामध्ये केवळ आणि केवळ चैतन्याचा अमोप साठा तयार होतो. असं या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे, चैतन्य मिळवून जावो माझे मन, विरोध स्वानंदात अहंकार. आणि माझा अहंकार चैतन्यामध्ये, माझं चित्त चैतन्यामध्ये चैतन्य रूप झाल्यानंतर माझा अहंकार स्वरूपी आनंदामध्ये नष्ट हो. म्हणजे अहंकार नष्ट हो. इथे सुद्धा मनाचे अमन, बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर आणि अहंकार नष्ट होणे हेच या दोन ओळीमध्ये कळत न कळत झालेले आहे. किंवा कळत न कळत असं म्हणायचं कारण, आपण जे नेहमी मनबुद्धी चित्त अहंकार यातील फक्त चित्त चैतन्याने युक्त परिपूर्ण व्हावो आणि मन बुद्धी यांचे अमन आणि प्रज्ञेत परिवर्तन हो आणि अहंकार नष्ट हो असे जे वरचेवर आपण म्हणतो, तेच या दोन ओळीमध्ये
उमटलेले आहे. चैतन्य मिळवून जावे माझे चित्त, विरोध स्वानंदात अहंकार. पुढे अधिक स्पष्ट केलेलं आहे, अहम ममतेचा पिटोनी अंधार. मी माझे हा अंधार हे अज्ञान नष्ट हो साक्षात्कार स्वरूपाचा. आणि स्वरूपाचा साक्षात्कार हो. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, मनाचे अमन, बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर, अहंकार नष्ट झाला आणि इथून तिथे नखशिखांत, नखापासून अगदी ब्रह्मरंध्रापर्यंत एकच एक आत्मचैतन्याचा प्रवाह आहे जाणवले की जो प्राप्त होतो त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. तर हे नीट ऐका, संतांची संगती घडो सर्व काळ, आवडो गोपाळ अंतर्यामी, प्रपंच अलिप्त राहो माझा जीव, जैसे ते राजीव सरोवरी, राहो माझे मन स्वरूपी जडोन, बुद्धी हो ओलीन परब्रह्मी, चैतन्य मिळवून जावो माझे चित्त, विरोस आनंदात अहंकार, अहम ममतेचा पिठोनी अंधार, हो साक्षात्कार स्वरूपाचा. आता हे पाहिल्यानंतर आता तो साधू आहे, तो आपल्या काही रचना प्राध्यापकांना म्हणून दाखवतो. त्यासाठी 99-100 वरील सारे संत कृपे संतापायी राही. काय म्हणतो बघा साधू, संत मदसाठी माय बाप ताप, संत मदसाठी माय बाप तात, कैवल्याची देती अविरत साथ, संतांचे संतान मागते भातुके, संत कृपा प्रसाद देती कवतुके, मायेत भोवंडुनी सदा फिरत असे, संत साथ मिळता मी मज नासे, संत चालविती तरी चालत असे, जरी बोलविती तरी बोलत असे, फिर म्हणताती तरी फिरत असे, उगा म्हणताच मुखा राहत असे, येथ आता काही मी मज नाही, सारे संत कृपे संताबाई राही, जरी गोड कडू कुणा वाटत असे, सारे संत पायी विसर्जित असे. इथे हा किंचित नारायण सुद्धा हेच म्हणत आहे, हा जो कोणी मी आहे त्याचे मायबाप संत असून त्याने त्या मीला साथ संगत दिली आहे व हा मी उपाधी रहित असा केवळ असणे या मुक्त भावातच नांदत आहे. म्हणजे उपाधी रहित मी म्हणजे अहंकार नष्ट होणे. संतांच्या लेकराने खाऊ मागितला आणि संतांनी या लेकराला कृपा प्रसाद म्हणून अत्यंत लढिवाळपणे कौतुकाने दिला सुद्धा. संतांची साथ मिळण्यापूर्वी भ्रमात मोहात गरगरत फिरणारा आणि त्यामुळे भोवंडून जाणारा, गोंधळात सापडणारा असा हा आता संतांच्या संगतीत मी माझे टाकून निवांत झाला आहे. संतांच्या सांगण्याने आता चालणे, ते म्हणतील तर बोलणे, म्हणतील तेव्हा बोलणे, ते सांगतील फिर तर फिरणे, अन्यथा मौन किंवा मुकेपणामध्ये राहणे, ते जर म्हणाले उगा राहा तर उगे राहणे, ते जर म्हणाले बोल तर बोलायचं, चाल तर चालायचं, फिर तर फिरायचं. आणि तेही संत ज्या मार्गाने चालवतील, बोलवतील, फिरवतील त्या मार्गानेच. आता यातली कोणतीच कृती मी माझे असे न राहिल्याने माझी किंवा माझेपणातील नव्हे, जे काही घडते ते केवळ संत रूपेनेच घडते. म्हणून ते संतांच्या पायाशीच रुजू आहे, समर्पित आहे. यातील कडू गोड असे काही जरी कुणाला वाटते तरी ते सारे संतांचेच आहे. त्याचा दोष या मीला नाही, कारण आता मी उरलाच नाही. येथे सुद्धा अहंकार नष्ट झालेला हा नारायण काय म्हणत आहे, पुन्हा एकदा ऐका. संत मजसाठी माय बाप तात, कैवल्याची देती अविरत साथ, संतांचे संतान मागते भातुके, संत कृपा प्रसाद देती कवतुके, मायेत भवंडुनी सदा फिरत असे, संत साथ मिळता मी मज नासे, संत चालविती तरी चालत असे, जरी बोलविती तरी बोलत असे, फिर म्हणताती तरी फिरत असे, उगा म्हणताच मुखा राहत असे, येथ आता काही मी मज नाही, सारे संत कृपे संतापायी राही. सर्व काही संतांच्या कृपेने संतांजवळच आहे. जरी गोड कडू कुणा वाटत असे, सारे संत पायी विसर्जित असे. येथेही अहंकार सर्व संतांच्या पायी विसर्जित करून मी माझे रहित असा जो झालेला आहे तोच वरती स्वामी स्वरूपानंदाने आपल्या पत्रामध्ये अहम ममतेचा पिठोनी अंधार हो साक्षात्कार स्वरूपाचा या आपल्या पत्रातील 5व्या कडव्यात म्हटलेले आहे. आता अशाच अर्थाचं एक दुसरं काव्य हा नारायण म्हणजे हा साधू तो ऐकवत आहे. राही संता सरिसे,
येथे म्हटले आहे, येथे भक्त आपण संत मुखातून त्यांचे वाणीद्वारे प्रकटावे, त्यांचे टाळीतून निनादित व्हावे, संतांचे विणेतून झंकारावे, संतांच्या ऐशभक्तीत आपण वस्ती करून असावे, संतांच्या श्वसनात जेथे परमेश्वराचा प्राण, जेथे संतांच्या श्वसनात जेथे प्रत्यक्ष परमेश्वरच प्राणरूपाने आहे, तेथे स्वतःला स्थान मिळावे, संतांच्या डोळ्यात दृष्टी रूपे तेजाळावे, अशी इच्छा परमेश्वराकडे प्रार्थना रूपे प्रकट करीत आहे. येथे भक्त आपलं स्थान केवळ आणि केवळ संतांच्याच अस्तित्वात मिटून जावे, अशी प्रार्थना परमेश्वराला करीत आहे. संतांपासून आपण अजिबात वेगळे नसावे, त्या ते सात संगतीतच आपण सदैव असावे, असे संत सहवासाचे उत्कट वरदान ईश्वराने त्याला द्यावे, असे त्याला अंतःकरणापासून वाटत आहे. आत्मोपनिषद 85 वरती हे काव्य आहे. राही संता सरिसे मज बोलवावे संत मुखी देवा, संत पायी तैसे मज चालवावे, संत हाती टाळी मज वाजवावे, संत वीणे तैसे मज झंकारावे, संत तुझ गाती तुझ आळवीती, शांते भाव भक्ती मज वसवावे, संतांचे श्वसन विठ्ठलची प्राण, देवा तुझ आण तेथे देई मज स्थान. संतांचं श्वसन म्हणजे केवळ विठ्ठलच आहे. संतांच्या श्वसनातून विठ्ठल स्पंदत आहे आणि भक्ताला देव म्हणत आहे, हे देवा या संतांच्या श्वसनरूपी विठ्ठलरूपी प्राणामध्ये मला तू स्थान दे. पुढे म्हणतो, नेत्र ज्योती बनूनी असू द्यावे नयनी, नको अनारीसे राही संता सरिसे. संतांची जी दिव्य नेत्र ज्योती आहे, त्या संतांच्या नेत्रातील दृष्टीमध्ये भक्त आपणाला स्थान द्यावे म्हणत आहे. खऱ्या अर्थाने नको अनारिसे राही संता सरिसे, संतांपासून अजिबात आपण वेगळे असू नये, आपण केवळ आणि केवळ संतांशी सायुज्य व्हावे, अशी इच्छा हा भक्त प्रकट करीत आहे. तर आता हे सर्व ऐकल्यानंतर प्राध्यापक म्हणतात, वा वा, हे सारे ऐकून आम्हालाही तुमच्या रूपाने संत सहवास प्राप्त झाल्यासारखे वाटत आहे. एकतर तुम्ही पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद यांचं अत्यंत मधुर पद्यरूपी पत्र वाचून दाखवलं, त्यानंतर तितक्याच 2 मधुर रचना तुमच्या संतांच्या संदर्भात दाखवल्यात. मलाही आता वाटत आहे की असं म्हणून प्राध्यापक एक तुकारामाचा अभंग म्हणतात, वा वा, हे सारे ऐकून आम्हालाही तुमच्या कृपेने संत सहवास प्राप्त झाल्यासारखे वाटत आहे. मलाही वाटत आहे की तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती वाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढाव्या सुख भक्ती व धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. प्राध्यापक तुकारामाचा अभंग अर्थ श्री तुकाराम गाथा 2451 क्रमांकाचा अभंग. विष्णुबुवा जोग आणि संपादित अनुवादित जी प्रत आहे त्याच्यामधील 2451 क्रमांकाचा अभंग संतांबाबत प्राध्यापकांना आवडतो, आठवतो आणि ते ऐकून म्हणतात, वा वा, हे सारे ऐकून आम्हालाही तुमच्या कृपेने संत सहवास प्राप्त झाल्यासारखे वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते खरेच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती वाणू. तुम्ही संत हेच खऱ्या अर्थाने आमचे मायबाप आहात आणि तुम्ही इतके कृपावंत आहात की तुम्ही आमच्यावर अपरंपार कृपा केलेली आहे. काय मी पतित कीर्ती वाणू. आणि मी मात्र, प्राध्यापक म्हणतात, मी मात्र एक केवळ साधा पतित अज्ञानी माणूस आहे. तुमची कीर्ती मी कशी वर्णिणार. आता तुकारामाने ते विठ्ठलाबद्दल म्हटलेलं आहे, तोच अभंग प्राध्यापक स्वतः म्हणून तुकारामाच्या जागी स्वतःला ठेवून तो अभंग म्हणत आहेत. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. हे जड अज्ञानी जीव उद्धरण्यासाठीच तुम्हाला अवतार धरायचे कारण पडले.
वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. भक्तिभाव धर्म वाढावा आणि विठ्ठलाचे नाव हाच कुळाचार सर्वत्र पसरत जावा, यासाठी तुम्ही जन्म घेतलात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. मी तुकाराम संतांबाबत बोलतो, तोच अभंग प्राध्यापक आता तुकारामाच्या नावे, परंतु स्वतःला तुकाराम कल्पून तुकाराम जसं संतांबद्दल बोलतो तेच प्राध्यापक स्वतः तुकाराम रूपे तोच अभंग प्राध्यापक पुन्हा इथे सांगत आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या सहवासात बाबळीचा वृक्ष सुद्धा सुगंधित होतो, तसे संत सज्जनांच्या सहवासात चंदन रूपी सहवासात सर्व काही सुगंधित होते. तसे सज्जन संत सहवासात सर्वच सुगंधित होतात, सर्वच आत्मज्ञानाने प्रकाशित होतात आणि सर्वांनाच स्वरूपाचा साक्षात्कार होतो. अशा अर्थी तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय विपतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. येथे विठोबाचे नाव हाच तुमचा कुलाचार आणि चंदन आपल्या सान्निध्यात बाबळी सारख्या वृक्षासही सुगंधित करतो. तसेच तुम्ही सारे संत असता. हा भाव त्या साधू बद्दल त्याच्याबद्दल व्यक्त करून साधूच्या बद्दल संत भावाने साधूच्या बद्दल आपल्याही हृदयात तोच संतभाव धारण करून प्राध्यापक आपल्या कर्मयोगाकडे परत फिरतात आणि त्यांच्या डोक्यात एक ओळ सतत गुणगुणत असते. प्रपंच अलिप्त राहो माझा जीव, जैसे ते राजीव सरोवरी. म्हणून जैसे ते राजीव सरोवरी, सरोवरात जसं कमळ चिखलापासून अलिप्त असतं, तसं प्रपंचात राहून सुद्धा जो प्रपंचातील मलापासून दूषणापासून अलिप्त असतो, अशा संतालाच जैसे ते राजीव सरोवरी म्हणतात. आणि अशा सरोवरातील राजीववत असलेल्या संतांच्या सान्निध्यातच खऱ्या अर्थाने इंट्युइशन, आत्मज्ञान, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो प्रज्ञा जागृती, हे सर्व जे मूलतः आपल्यामध्ये आहे ते उघड होते. कारण संत सहवासात आपण संतांसारखे निर्मल होतो आणि निर्मल झालं की स्वच्छ आत्मप्रकाश तसा दिसतो, तसा प्रभात समय लखमाळावरती स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो तसा. तेव्हा येथे चमत्कार काही नाही, केवळ आणि केवळ आपली अंतर्बाह्य शुद्धीच आपणाला आत्मज्ञान, इंट्युइशन, प्रज्ञा जागृती यासारख्या अदरवाईज ज्याला चमत्कार म्हणतात, परंतु तो चमत्कार नाही, ते अत्यंत शास्त्र संगत आहे. मलिनता गेली की स्वच्छतेचं दर्शन होतं, अंधार गेला की उजेड येतो. त्याच पद्धतीने रात्र सरली की सूर्यप्रकाश दिसतो. तसंच संत सहवासात आपली मलिनता गेली, संत सहवासामुळे आपली मलिनता नष्ट झाली. मात्र त्यासाठी मोठी तपश्चर्या आहे ती आपण केली पाहिजे. तर संत सहवासात अति निश्चयाने तपश्चर्यापूर्वक जर आपण राहिलो, तसे वागलो, त्यांचं अनुकरण केलं, तर संत सहवासात आपणही संत होतो. आणि जो संत झाला त्याला आत्मज्ञान ही त्याची मूळची देणगी, ज्याला सर्वाभूती भगवंत म्हणतात, ती अनायसे मिळणारच मिळणार. येथे चमत्कार काही नाही, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. हे चळवळीचे, हे तपश्चर्येचे, संयमाचे, सबुरीचे आणि अत्यंत निर्दोष जीवन जगण्याच्या चळवळीचे, तळमळीचे सामर्थ्य आहे. ते प्राध्यापक तुम्ही अंगीकारा आणि तुमच्या मनातून चमत्कार हा शब्द हद्दपार करा आणि निश्चितपणे योग्य वर्तणुकीमुळेच आपल्यातील आत्मसाक्षात्कार आपणाला होतो. आपला ज्ञान भानू आपल्याला प्रकाश देतो आणि वेळोवेळी तो आपणाला आपल्या पुढील जीवनात, चालू जीवनात मार्गदर्शन करतो. इतकेच नव्हे तर इतरांचे जीवन हे सुसह्य करायसाठी आपली मदत होते आणि एक मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातातून घडते. परंतु त्यासाठी जैसे ते राजीव सरोवर,
असा संत सहवास अत्यंत 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 आवश्यक आहे. अस्तु. धन्यवाद तुम्हा सर्वांना. जैसे ते राजीव सरोवर असा संत सहवास प्राप्त हो आणि तिथे तुमचा जीव जडो अशी प्रार्थना करून हे निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु.